तर शेतकरी मित्रांनो, काही लोकांच्या कमेंट येत होत्या किंवा काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत होत्या की आम्हाला तर एक पण सोलर भेटलं नाही आणि युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ बनवून टाकतात की एकाच शेतकऱ्याला 2 सोलर भेटणार. तर काय आहे याच्याविषयी माहिती पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर एकाच शेतकऱ्याला 2 सोलर भेटतात का, तर भेटतात तर कसे भेटतात आणि भेटत नाहीत तर नेमकं काय प्रोसेस आहे, का भेटत नाहीत किंवा ज्यांना कोणाला भेटले आहेत त्यांची काय प्रोसेस आहे, त्यांनी काय केलंय, नेमकं कोणती कागदपत्र अपलोड केलेत, फ्रॉड तर काही केलं नाही का नाही, असे भरपूर सारे तुम्हाला प्रश्न पडले असतील. व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुमचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर सर्वप्रथम काय करायचंय, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सोलरचा फॉर्म भरताय त्यावेळेस काय होतंय, तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी घेतलं जातंय. म्हणजे एका शेतकऱ्याचं त्या ठिकाणी जर आधार कार्ड दिलं तर नंतर ज्यावेळेस तो शेतकरी सोलरचा फॉर्म भरायला जाईल त्यावेळेस आधार नंबर टाकला की त्या ठिकाणी तुमचं ऑलरेडी रजिस्टर म्हणून येत आहे. मग ऑलरेडी रजिस्टर म्हटल्यानंतर तुम्हाला परत फॉर्म भरता येत नाही. म्हणजे एका शेतकऱ्याला एकदा जर भरला तर परत फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला भरता येणार नाही सोलरचा. मग भरपूर सारे व्हिडिओ आहेत किंवा भरपूर सारे लोक म्हणतात की एका शेतकऱ्याला 2 सोलर भेटणार, नेमकं कसे भेटणार आहेत. तर तुम्हाला काय करायचंय की एका शेतकऱ्याला किंवा एका घरी जर तुम्हाला 2 सोलर पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या घरात जे काही दुसरे सदस्य आहेत त्यांच्या नावावर शेती वगैरे असेलच आणि त्यांच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला काय करायचं, त्यांच्या नावावरती किंवा सातबाऱ्याला विहीर किंवा बोरवेल लावून घ्यायचा. विहीर बोरवेल असेल म्हणजे जल स्त्रोत जर तुमचं त्या ठिकाणी त्या सातबाऱ्यावरती देखील असेल तर तुम्हाला परत एकदा त्यांच्या नावावर देखील फॉर्म भरायचा आहे. काही शेतकरी म्हणत होते मी माझ्या नावावर फॉर्म भरलाय, मालकींच्या नावावर भरू शकतो का, तर 100% तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरू शकता. कारण ते वेगळे शेतकरी होणार आहेत, तुम्ही वेगळे होणार आहेत आणि एका घरातील असले तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण आधार कार्ड वेगळं असणारे, सातबारा वेगळं असणारे आणि त्या ठिकाणी शेतकरी देखील वेगळं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, जर तुमच्या नावावर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परत एकदा तुमच्या घरच्यांच्या नावावर देखील भरून घ्यायचा आहे फॉर्म. त्यामुळे तुम्हाला जेवढे काही घरात सदस्य असतील किंवा जेवढे काही शेतकरी असतील, जेवढे काही तुमच्या घरातील सदस्यांच्या नावावर शेती असेल, प्रत्येकाच्या नावावर तुम्हाला सोलर घेणं शक्य होणार आहे. त्यामुळे तुमचं जर प्रत्येकाच्या नावावर शेती जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला देखील त्या ठिकाणी दुसऱ्या सदस्याच्या नावावर फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा सोलर हे भेटण्याची शक्यता आहे. मग जर तुमच्या नावावर एक सोलर आणि घरच्यांच्या नाव या प्रकारे तुम्ही 2 सोलर घेऊ शकता. परंतु एकाच शेतकऱ्याच्या नावावर 2 सोलर येणं शक्य नाहीये. तर त्यामागचं कारण हेच आहे की एका शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे आणि एका शेतकऱ्याला फक्त एकच सोलर भेटणार. आणि जर दुसरे सदस्य असतील तर तुम्ही देखील त्या प्रकारे तुम्ही दुसऱ्या सदस्यांच्या नावावर फॉर्म भरा आणि प्रत्येकाच्या नावावर हे सोलर येऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकता. अचूक डॉक्युमेंट अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड करताना थोडा वेळ द्या आणि PDF स्वरूपातच तुम्ही डॉक्युमेंट वगैरे अपलोड करा, जेणेकरून तुम्हाला नंतर रिअपलोड सातबारा असं काही प्रॉब्लेम येणार नाही. ज्यांना कोणाला रिअपलोड सातबारा असं जर प्रॉब्लेम आला असेल, आपण त्याविषयी व्हिडिओ बनवून टाकलेत, तुम्हाला नेमकं प्रोसेस काय करायची आहे त्या व्हिडिओला बघा आणि त्या प्रकारे तुम्ही सातबारा अपलोड करा. तुमचं देखील लवकरात लवकर सोलर येईल. काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुम्हाला आपण त्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.